पाहिजे महिलांनी महिला दिनानिमित्ताने तुम्ही काय सांगाल त्यांना कशी काळजी घ्यावी आजच्या मुलींनी किंवा सर्वच लोक महिलांनी? महिला दिनानिमित्त माझं एवढंच आत्ताच्या भविष्याला हात जोडून मी सांगते. कसं सांगते की आपल्या स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्या. कशी घ्या? जे आपल्या आरोग्याला कॅल्शियम मिळणारं जे तुम्ही चपात्या खाता, चपात्यात जीवनसत्व नाही. चपातीमध्ये चपाती खाल्ली एकदा संडासला लगवीला गेले की ते संपलं. बरोबर. नाचण्याची भाकरी खाल्ली तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही. कळलं का? ती दमदार आहे आपल्या शरीराला. आणि तुम्हाला महत्व सांगते, आता आम्ही शेवग्याची भाजी आता हल्ली आता बघा जास्त तेलकट खात नाहीत किंवा असं वरण तूप खात नाहीत. खाल्लं पाहिजे ना सगळ्यांनी. आताच काय बरं झालं मुद्दा मला विचारला. आताच काय तेलात तळलेले पदार्थ जास्त खायचे, वरून खायचं. कळलं का तुम्हाला? कारण हे कसं हे जीवाचं चोचलंय. मग हे खिलाऱ्या गाईचं दूध आहे, तूप आहे म्हणल्यानंतर एक तर मुळात खिलारी जातच कमी आहे. पाळायला खिल्लाऱ्या गाईचं तुम्हाला म्हणलं ना सर तर गवतार सुद्धा मिळणार नाही अगदी. पण हे माझ्या इकडं माझा पुतण्या 6-7 गाय आहेत त्याच्याकडे. बरोबर. मग अशी स्टॉल आली की ते साठवून ठेवतो आणि माझ्याकडे विकायला. पण आता तुम्ही पहा गाईचं गोमतर, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईचं तूप. बर गाई पवित्र आहे. बर गाई अशा इतर प्राण्यांसारखी कुठलंही काही खात नाही. 33 कोटी देव गाईच्या पोटामध्ये आहे. म्हणजे एवढ्या युनिटनं हे जर येतंय आणि तुम्ही जर चांगलं करताय तर हे खरं खाल्लं पाहिजे की नाही? खाल्लं पाहिजे. मग हे का खात? यांना तुम्ही काय सांगाल आज? माझं म्हणणं आहे बाकीचं आरवड मरवड खाण्यापेक्षा ह्याच्याकडे जुन्या पद्धतीकडे वळा. म्हणजे नाचणीची भाकरी गरम गरम घ्या, त्याच्यावर तूप टाका चांगलं लावलं ना आणि काय भाजी कराल त्याच्यावर खाल्लं का नाही एकच नंबर चव येईल तुम्हाला. तुम्ही ते खात नाही तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला खाऊ घालते. बरोबर. चव कशी येते ती बघा. म्हणजे तुम्हाला आपल्या शरीराचं मत समजा तुम्ही लाखभर रुपये कमावताय आणि आपलं शरीर जर आरोग्य चांगलं नसेल तर ते काय रुपये चावून खाणार आहे का? बरोबर. फणसाचं आता सांगितलं, याचा लेडीजला काय फायदा आहे म्हणजे बायकांना फणसाच्या घराचा? गुडघे दुखी, बरोबर, कंबर दुखी, बरोबर, ह्याला महत्व लय. बरोबर. शेवग्याचं सांगितलं, शेवग्याच्या फुलांची भाजी करतात किंवा शेवगा खातात, पानाची करतात. याचा फायदा काय? हे गुडघे दुखी, कंबर दुखी, हाडाला मजबूती, त्याला काय म्हणते आता मोरिंगा पावडर. पण आता बाळ अंगावर पितं किंवा बाळाला आई पाचते त्यामुळे आईला थकवा येत असेल आणि दूध जे प्रक्रियेनं यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे दुधाला चांगलं असतं नाही. बाळाला कॅल्शियम मिळणार, बाळाच्या आरोग्याला. आणि बाळ तुम्ही ते काय आता मला येत नाही तसलं, सुशिक्षित महिला येणार ते वाटर फाटर काय ते देते तर पोराला थेंब पाडते. तसलं पाजण्यापेक्षा हे आयुर्वेदिक आईनं खाल्लं ना बरोबर तर बाळ 100% तुमचं गुटगुटीत होणार. पण लोक आता हल्ली बायका किंवा कुणी पण माझी तब्येत मोठी झाली मला बारीक करायची कशासाठी? आता तुमचा जर मी फोटो पाहिला, तुम्ही दाखवले किती छान होता तरुणपणात पण सुरुवातीला. आता सुद्धा शरीर जाड आणि बारीक याविषयी काय सांगा? जाड बारीक तुम्हाला महत्वाचं का बारीक करावं? ऐका, अहो जाड झालं ना तर त्याच्यात आपल्या शरीरात ताकद नसते. ते शरीर नुसतं फोपासलेलं असतं. तेलकट खाऊन, हॉटेल मधलं खाऊन, त्याच्यामुळं शरीर फुगल्यामुळं आपले हाडं कमजोर होतात. ह्याच्यामुळे तर काय होणार नाही. हे खावं ना माणसाने. हे आपल्या आरोग्याला सात्विक आहे. आणि हे तेलकट बिलकट हे तेल खा ते तेल खा त्याच्यामुळं शरीर फोपासतं आणि फोपासल्यामुळं महिलांचं सांगते तो महिलांचंच मी विचार आज महिलांचे प्रॉब्लेम. बसलं का नाही तर उठता येईना, गुडघं गेलं. म्हणून माणसानं शरीर कमी केलं पाहिजे आणि वाहतूक केली पाहिजे, जरा चाललं पाहिजे, व्यायाम. आता आमच्या राज्यात आम्ही सकाळचं 5 वाजता उठून शेण काढायचं, पाणी आणायचं, जात्यावर दळायचं, मुसळानं भात काढायचं. आताच्या पिढीला ते काय माहितच नाही. म्हणून माझ्या मते कसं आहे, महिलांनी काय केलं पाहिजे, तुम्ही व्यायाम नाही केला पण आरोग्याला सात्विक मिळते ते खा. गाईचं तूप खा, म्हशीचं तूप खा, नाचण्याची भाकरी खा, ज्वारीची भाकरी खा. तुम्ही नाचण्याच्या ज्वारीच्या भाकरीला तूप लावून नेलं ना, डब्यात भरली
तर तुमची संध्याकाळनं लबलबीत भाकरी राहते. बरोबर. चपात्या काय ते चपात्यातनी दम नाही. दम नाही. म्हणून तर आताच्या मुलांची 40 उलटना हो 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 अशी झाली परवड. आता ही बघा पोरं चालली ते हो कशी. हो हो हो. मग त्यांना तुम्हाला असं म्हणायचंय का आजच्या मुली किंवा आजच्या स्त्रिया स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात? आताच्या मुली काय करतात आहे, कामाला जायचं, हो चपात्या आबाड भरायच्या, हो त्या खायच्या, हो. पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग आता ह्या महिला दिनानिमित्ताने तुम्ही आता काय त्यांना आशीर्वाद द्याल सांगा? मी महिला दिनानिमित्त एवढंच त्यांना सांगेन की आपल्या आरोग्याला जे शरीराला सात्विक मिळेल, म्हणजे नाचण्याची भाकरी म्हणा, ज्वारीची भाकरी म्हणा, हे कॅल्शियम खा तुम्ही. नाचणीत तर 100% कॅल्शियम आहे. आणि मेन प्रश्न कसं आहे, तुम्ही आपल्या आरोग्याकडे लक्ष जर दिलं तर तुमची पिढी चांगली जगू शकेल. आणि जर आता बघा हे तुम्हाला सांगते, हे काय आहे, हे नाचणीचं पीठ आणलंय मी सर, हे नाचणीचं, ह्याची भाकरी शरीराला एकदम चांगली. मग नाचणीच्या पिठासकट मी स्टॉलला घेऊन येत असते. का तर त्याचं महत्व बाबा आताच्या ह्या पिढीला कळलं पाहिजे. ही समोरनं मुलं चालली ते बघा, यांना नाचणी ते माहितच नसतं. नाचण्याची भाकरी कसली असती माहित नसती. आणि ज्याला माहित आहे ते म्हणते काळी भाकरी. तुम्हाला असं म्हणायचं काळी पण गुणकारी. हा, आपलं पहिली एक म्हण होती 100% आरोग्याला आपल्याला 100% ही सात्विक भाकरी आणि कॅल्शियम देणारी नाचणी ते कॅल्शियम आहे. बरोबर. म्हणून आताच्या पिढीला एवढं सांगेन, तुम आपल्या आरोग्याला जे पचल, आपलं आरोग्य शुद्धीकरण होईल तेवढं खा. बरोबर. आबाड दोबाड खाऊ नका. बरोबर. आणि मेन प्रश्न कसा आहे, स्वतःच्या शरीराकडे तुम्ही आरोग्याकडे जर लक्ष दिलं बरोबर तर तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही चांगलं द्याल, मुलांना संगोपन चांगलं तेच ना. तुमच्यातनच ते उतरणार आहे पोटातून. मग तुम्ही चांगलं खाल्लं तर मुलांना मिळणार. तुम्ही जे वळण लावाल, तुम्ही जे खाल, माझी आई असं खात होती तेच मुलांना वळण. म्हणून मेन प्रश्न कसा आहे, आईकडं आणि वडिलांकडं हा प्रश्न आहे. मुलांना वळण लावल्या. अगदी अगदी छान 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 छान.